तर भावांनो, आपल्या कामाचा दुसरा दिवस होता. आलो डायरेक्ट आपल्या मशीन बशी आलो. तर पहिला आपल्या गोल्या बशीला पुढे देवाने डायरेक्ट वर उचल्या. आपल्याला वर तर काही उचलेलं नाही, त्याला थोडं उचलेलं म्हणलं त्याला धावते. त्याच्यानंतर आणले मग मशीन आपले डायरेक्ट पंपावर आणले. तर मग पहिलं घेतलं डिझेल टाक आपल्या मशीन मध्ये, डिझेल टाकून झालं. मग डबल आलो आपलं फिल्टरला आलो. तर बापरे, मला काय माहिती इतकं लेबर म्हणून आपल्यासोबत. लेबर पाहिलं डायरेक्ट 20 जण बसायचे कुठं म्हणलं. आता मला आपल्या मशीनला काय डायरेक्ट रथच करावा लागतो काय कोणी म्हणून. तर मग आता ते बसले काही लोडर मध्ये 5-6 जण, गावी 5-6 जण. अरे बाप, दोघं तिघं गाडीवर दिले पाठवून, दोघं तिघं गाडीवर आपलं ट्रॅक्टर मध्ये दिले पाठवून. मग काय यांना बसलं पुढं चाललो तर हे म्हणजे थोडी मजा कर म्हणजे त्यांच्या फाडकावर घे. अर्ध्या वाज आजची फाटली बाय तेव्हा खाली खाली घेतलं. मग आणलं त्यांना पैठण मध्ये आणलं. तर बाबा लोकांचे रिॲक्शन इतके भयान होते. बाबा लईच भयान बोकार असलं मी. त्यात मग इथं आलो थोडं पुढं. तर मग मशीन लावली आपली इथं. त्यात मला हे 2 नग्गे भेटले. त्यातले एक सिंगर होता वाटतं. तेव्हा त्याच्या रील बघितला इतका भयान थोडा डायरेक्ट जळका थोडाची असं मराठी बारी. मग त्याच्यानंतर बघा पुढं आपले विस्ताराचा हातोडा तुटला होता. तर मग हातोडा ते त्याला दांड आणायला आलो. दांड घेतला आणि मग त्याला विडिंग वाल्यापाशी विडिंग करून घेतलं. तर मग डबल परत तिथं आलो साईडवर आलो. ते आपले लेबर आहे ना, त्यांचं झालं होतं काम झालं होतं. ते बसले लोडो खेळत बसले. तर मग त्या हे बघा आता महानगरपालिकाचे कपलर कसे राहते म्हणा. आता कपलर म्हणजे एकदम सिस्टमॅटिक कपलर आहे बघा. त्याला काय आता असे माप घेऊन जोडून टाकल्यानंतर आहे ना, त्याला वर डायरेक्ट करंट नाही, कॉईल पकडून हे करते. मशीन आहे बघा ती कॉईल मशीन पकडायची. मग त्याच्यानंतर हे झालं. मग इथे कपलिंग चालू होती बघा. हे बघा अशी कपलिंग करतात ते. मग कपलिंग झाली तिथून मग आपण पुढे आलो. पुढे काय ते रोडचं थोडं कसं खाल्लेलं होतं. ते आपलं काय लोडर मध्ये लोड होत नव्हतं. तर मग ते तुकडे बिकडे करून घेतले. आपण ब्रेकर जोडेल होतं. आपल्याला ब्रेकर बदलायचं जीवर आलं होतं. त्या पोराला म्हणलं भाऊ 2 हेल्पर आहेत आपले. यांना म्हणलं भाऊ आपलं टाका लोडर मध्ये, तुम्ही मी टाकतो ट्रॅक्टर मध्ये म्हणलं. मग इकडून तिकडून घेतलं त्यांच्याकडून भरून. मग आपलं झालं ते बी भरायचं. मग शेवटचं ट्रिप. मग आपल्या मास्टरला म्हणलं तुम्ही ट्रॅक्टर आडवला, मी लोडर खाली करून देतो म्हणलं. तर मास्टरला काय ट्रॅक्टर रिकॉज जमाना तर म्हणलं आता काय झालं. मग काय तिथं पुढे गेलो खाली करून आलो. मग काय आता निघालो. मग आपल्या फिल्टरकडे जिथं आपल्याला मशीन लावायची तिथं. तर मग जाता बा आपल्या पैठण डॅम मधून नांदेड आंध्राला पाणी जाणार आहे बघा. कॅलनचं पाणी काय खतरनाक दिसतं बघा. तर मग आजच्यासाठी एवढं भेट आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. रामकृष्ण.